नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब फॉर्च्यून घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे नाबार्डकडून इथं भरती निघालेली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2026 ची. यामध्ये तुमचं जे पोस्ट असणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी इथं पदभरती असणार आहे आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी इथं पदभरती असणार आहे. या दोघं पदांना मिळून 162 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता असेल अप्लाय करण्यासाठी एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वेकेन्सी निघालेली आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कोणी भरती आहे, जे की असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ओनर कंपनी आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला 2025-26 साठी 8 नंबरची नोटिफिकेशन आलेली आहे. याच्यामध्ये पोस्ट दिलेली आहे आपल्याला डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी तर पदभरती आहे. एम्प्लॉयमेंटसाठी तर दिलेलं आहे ॲप्लिकेशन इन्व्हाइट फॉर इंडिव्हिज्युअल इंडियन सिटिझनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. ऑल इंडियासाठी तर पदभरती आहे डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कडून नाबार्डकडून. ओके, ऑनलाईन फॉर्म आपले चालू झालेले आहे कालच्या तारखेपासून 17 जानेवारी 2026 पासून तर 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो ऑल इंडियनमधले. ओके, बिफोर अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला संपूर्ण माहिती इथं वाचून घ्यायची की तुम्हाला मी सांगणार आहे आता. हेल्पलाईन फॅसिलिटीसाठी तुम्हाला याचा ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. तर तुम्ही मेल पण करू शकता. इम्पॉर्टंट डेट्सबद्दल बोलायला गेलं तर ऑनलाईन आपले ॲप्लिकेशन जे चालू झालेलं आहे 17 जानेवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत. तुमची फेज 1 ची जी एक्झामिनेशन असणार आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स 21 फेब्रुवारी 2026 ला आणि फेज 2 ची एक्झामिनेशन जी असणार आहे मेन्स एक्झामिनेशन्स 12 एप्रिल 2026 ला. ओके. तर नाबार्डकडून आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतात. कॉल लेटर वगैरे तुम्हाला भेटून जातील एक्झामिनेशनच्या आधी. आता याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी दिलेले आहे डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी, जे की आपण बघू. आता ऑल इंडियासाठी पद भरती आहे. टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे फर्स्ट पेजमध्ये. आता बाकीच्यात कॅटेगरी वाईज वॅकन्सी. अंदमान निकोबारमध्ये 1 वॅकन्सी आहे. टोटल ऑफ आंध्र प्रदेशला 7 वॅकन्सी, आसामला 5 वॅकन्सी, बिहारमध्ये 1 वॅकन्सी. त्याच्यानंतर दिलेली आहे आपल्याला छत्तीसगडला 5 वॅकन्सी, गोवामध्ये 1 वॅकन्सी, गुजरातला 9 वॅकन्सी, हरियाणाला 3 वॅकन्सी, हिमाचल प्रदेशला 4 वॅकन्सी, जम्मू काश्मीरमध्ये 3 वॅकन्सी, झारखंडमध्ये 1 वॅकन्सी, कर्नाटकामध्ये 7 वॅकन्सी, केरलामध्ये 3 वॅकन्सी, लद्दाखमध्ये 2 वॅकन्सी बघायला मिळतात. मध्य प्रदेशला 10 वॅकन्सी असणार आहे. सगळ्यात जास्त वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्रामध्ये 48 वॅकन्सी. मणिपूरमध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 वॅकन्सी, मेघालयाला 1 वॅकन्सी, न्यू दिल्लीमध्ये 3 वॅकन्सी, ओडिशामध्ये 8 वॅकन्सी, पंजाबला 2 वॅकन्सी, राजस्थानला 5 वॅकन्सी, तामिळनाडूला 9 वॅकन्सी, उत्तर प्रदेशला 11 वॅकन्सी, वेस्ट बंगालमध्ये 25 वॅकन्सी 8 वॅकन्सी. ओके. तर अशा एकूण 159 पदं जी आहे डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी आहे. आता 3 जे उर्वरित तुमचे पद आहेत जे की खाली दिलेले आहे, जे की डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी आहे. आंध्र प्रदेशमध्ये 1 वॅकन्सी आणि महाराष्ट्रामध्ये 1 वॅकन्सी, तामिळनाडूला 1 वॅकन्सी. 3 पोस्ट याच्यात देण्यात आलेले आहे कॅटेगरीनुसार. आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटसाठी वॅकन्सीज दिलेल्या आहे. स्टेटसाठी असणार आहे. ज्या स्टेटमध्ये आपण राहतात तिथूनच आपण अप्लाय करा. त्याची लोकल लँग्वेज वगैरे आपल्याला आलेली पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. त्याचा संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देतो. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज दिलेली ही माहिती एकदा तुम्ही वाचून घ्या. कॅटेगरी सेक्शन आपण स्वतः वाचून घ्या. जे नाबार्डची इथं वेबसाईट वगैरे देण्यात आलेली आहे. आता पुढे जाऊया स्टेप बाय स्टेप. PWDसाठी इथं दिलेली संपूर्ण माहिती वगैरे, लोकोमोटर डिसेबिलिटीबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. तर PWDची माहिती वगैरे तुम्ही वाचून घ्या. कॅटेगरी जी पण असेल ती कॅटेगरीची गाईडलाईन आपण स्वतः वाचा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती समजून जाते. ओके. PWDची पण आली आता खाली ह्याच्यात. आता तुमचा इम्पॉर्टंट पॉइंट येतो याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया, जे की एज लिमिट 1 जानेवारी 2026 पर्यंत आहे. 21 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे यामध्ये आपल्याला 21 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करण्यासाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार सूट पण असणार आहे. SC/STला 5 वर्षीय सूट म्हणजे 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBCला 3 वर्षीय सूट म्हणजे 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. PWDमध्ये 10 वर्षीय सूट आहे जनरलला आणि 13 वर्षीय सूट आहे OBCला आणि SC/STला 15 वर्षीय सूट आहे. ओके. म्हणजे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. महिलांसाठी 5 वर्षीय सूट दिलेली आहे, म्हणजे 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता तुमचं जे असणार आहे कॅटेगरीमध्ये जे आपण अप्लाय कराल त्याचं तुम्हाला सर्टिफिकेशन द्यावं लागेल आणि एज लिमिटसाठी तुम्हाला 10वीचं मार्कशीट वगैरे लागणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनचं जे काउंटिंग डेट आहे
1 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी दिलेलं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन. बॅचलर डिग्री लागणार आहे कोणत्याही शाखेतील. आपल्याला 50% आपली डिग्री असेल तर आपण अप्लाय करू शकतो. SC ST PWD फक्त पास जरी असाल तरी आपण इथं अप्लाय करू शकतात. आणि नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग आपल्याला आलं पाहिजे PC मध्ये. डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी आता याच्यामध्ये सेम आहे 50% कोणत्याही सॉरी 50% डिग्री झालेली पाहिजे. हिंदी विथ इंग्लिश, इंग्लिश विथ हिंदी 50% असेल तर अप्लाय करू शकतात. आणि SC ST PWD पासवाले अप्लाय करू शकतात. हिंदी विवा वाईस आपल्याला आलं पाहिजे आणि नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग PCs आपल्याला पाहिजे आहे. ओके. आता यामध्ये आपल्याला CGPA पर्सेंटेज वगैरे काउंटिंग कसं करायचं तुम्ही बघू. कॅल्क्युलेशन पर्सेंटेज वगैरे देण्यात आलेले आहे यामध्ये. ओके. आता स्ट्रीम आपल्याला दिलेली आहे. स्ट्रीम ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे आपल्याला डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी. प्रायमरी एक्झामिनेशन दिलेले ऑनलाईनमध्ये आपल्याला जे असणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंटला सगळ्यात पहिले. याच्यामध्ये 3 सेक्शन आहे. प्रीमियरमध्ये सगळ्यात पहिले इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम. न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम. आणि टेस्ट ऑफ रिजनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. टोटल ऑफ 100 क्वेश्चन 100 मार्क्स 60 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. मेन्स एक्झामिनेशनमध्ये जर बघायला गेले तर नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले आहे. टेस्ट ऑफ रिजनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन 50 मार्क 25 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. कॉम्प्युटर नॉलेजचे 40 क्वेश्चन 40 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. टेस्ट ऑफ द इंग्लिश लँग्वेजची आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. इझी आपल्याला पॅरिक पॅसेज आणि आपल्याला रायटिंग रिपोर्ट लेटर रायटिंग करावं लागतं. 3 क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लिखापट्टीमध्ये 50 मार्कासाठी. ओके. त्याच्यामध्ये 30 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. 200 क्वेश्चन असणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. टोटल ऑफ 135 मिनिटाचा टाईम असणार मेन्स एक्झामिनेशनमध्ये. ओके. सेम पॅटर्न याच्यामध्ये प्री एक्झामिनेशन सेम असणार आहे. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम. प्रोफेशनल नॉलेज आपल्याला हिंदी इंग्लिशमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम. आणि टेस्ट ऑफ रिजनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिटाचा टाईम. 100 क्वेश्चन 100 मार्क्स असणार आहे. 60 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. मेन्स एक्झामिनेशन पण मध्ये पण सेम आपल्याला 200 मार्कासाठी पेपर आहे. 135 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ओके. सेम पॅटर्न तसाच आहे आपला. ओके. बघून घ्यायचा आपण याच्यात पण. टेस्ट ऑफ रिजनिंगचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स 25 मिनिटाचा टाईम. प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन 50 मार्क 35 मिनिटाचा टाईम. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्क 25 मिनिटाचा टाईम. कॉम्प्युटर नॉलेजचे 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटाचा टाईम. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेजचे आपल्याला इझी प्रिव्हिलेज आणि रिपोर्ट रायटिंग लिव्हर दिलेले आहे. 3 क्वेश्चन असणार 50 मार्कांसाठी 30 मिनिटाचा टाईम. टोटल ऑफ 200 क्वेश्चन 200 मार्काचा पेपर 135 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. लोकल लँग्वेज आपल्याला बहुत असणार आहे. 10वी-12वीमध्ये आपल्याला लोकल लँग्वेज सब्जेक्ट पाहिजे आहे तरच आपल्याला सिलेक्शन असणार आहे. कोणत्याही ठिकाणून तुम्ही अप्लाय करा. आता याच्यामध्ये दिलेलं आहे स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही देऊ शकता एक्झामिनेशन फ्रीमध्ये पण. ओके. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मॅक्सिमम 1.25 बेस आपल्याला कट ऑफ लागणार आहे परफॉर्मन्स बेसली. ओके. तर याच्यात आपल्याला 1/4ची निगेटिव्ह मार्किंग आपल्याला बघायला मिळेल. ओके. याच्यात लिहिलेलं आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. नाबार्डकडून रोल नंबर वगैरे तुम्हाला इथं बघून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला नंतर अप्लाय रोल नंबर आपल्या कामात येईल नंतर तुम्हाला रिझल्ट वगैरे लागल्यानंतर. सिलेक्शन तुमचं जे असणार आहे स्टेट वाईज असणार आहे. आपल्याला जे कॅटेगरी वाईज असणार आहे फेज 1 फेज 2चं वेगळे वेगळे मेरिट लिस्ट लागणार आहे. ओके. यामध्ये ओके याच्यामध्ये दिलेले आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे टाईप केसेसबद्दल इथं माहिती दिलेली आहे. वेटिंग लिस्ट तुमची लागणार आहे. 50% वेटिंग लिस्ट तुमची घेण्यात येईल. ओके. जेणेकरून कोणी इथं सिलेक्शनमध्ये आल्यानंतर पण काही लोक जॉईन होत नाही तर नंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते. SC ST PWD OBCला गाईडलाईन दिलेली आहे. कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. एक्झामिनेशन सेंटर आपल्याला चॉईस करून घ्यायचे जे पण आपल्या नियर बाय असणार आहे ऑल इंडियामध्ये. ओके. मेन्स एक्झामिनेशन प्री एक्झामिनेशनसाठी याच्यामध्ये दिलेली माहिती वगैरे संपूर्ण. आता पुढे गेल्यानंतर एक्झामिनेशन फीज असणार आहे आपल्याला SC ST PWDला कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीज नसणार आहे. फक्त ₹100 चार्जेस असणार आहे. आणि ऑल कॅटेगरीमध्ये ₹450 ॲप्लिकेशन फी, ₹100 चार्जेस, ₹550 स्टाफ असणार नाबार्डची. तर कोणत्याही प्रकारची फी नसणार. याच्यात पण 18% GST आपल्याला काउंटिंग आहे. ओके. लागणार आहे. सर्व्हिस कंडिशन दिलेली आहे. करिअर आपल्याला दिलेलं आहे. सॅलरी तुम्हाला स्टार्टिंग असणार बेसिक पे 23,100 पासून स्टार्टिंग सॅलरी असणार आहे. नंतरून तुम्हाला याच्यात ड्रेस अलाउन्स, साऊंड सेट अलाउन्स, सिटी कन्सल्टन्सी, ट्रान्सपोर्ट अलाउन्स असे मिळून ₹46,500 पगार आपल्याला याच्यात बघायला मिळतात. ओके. चांगली पॉस्ट आहे. पगार पण चांगला आहे आपल्याला. ओके. त्या बेसनुसार याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला जी वेबसाईट लिंक करून अप्लाय करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करा. पेमेंट फीस पे करा. फोटोग्राफ सिग्नेचर स्कॅन करा. अपलोड करा. डॉक्युमेंटेशन 17 जानेवारी 2026 पासून तर 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्या. ज्याची फोटोग्राफची साईज दिलेली आहे. फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंब यांची साईज वगैरे चेक करा. आणि आईपासून रिक्वायर्ड पर्यंत आपल्याला एवढं लिहून घ्यायचं आहे आणि अपलोड करून द्यायचं आहे. ओके.
ॲप्लिकेशन दिलेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी. आपल्याला याच्यात रजिस्ट्रेशन करा, क्लिक करा आणि लॉगिन ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर लॉगिन करा. एकदा लॉगिन झाल्यानंतर संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती भरा. आपलं नाव वगैरे, फादर नेम, मदर नेम आणि त्याच्यानंतर एज्युकेशन, क्वालिफिकेशन डिटेल अशी ईटीसी माहिती आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप फायनलपर्यंत भरून घ्या. पेमेंट फीज वगैरे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करून द्यायची आहे. त्याची रिसिप्ट वगैरे आपल्याला डाउनलोड करून घ्या. पेमेंट स्लिपची पण आणि ॲप्लिकेशन फॉर्मची पण, जेणेकरून तुम्हाला नंतर ते प्रूफ म्हणून कामात येते. ओके. तर फोटोग्राफ सिग्नेचरची याच्यात माहिती वगैरे आपण बघून घ्या. याच्यात देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप. आता हे फोटोग्राफ सिग्नेचर कॅप्चर्सबद्दल याच्यात दिलेली माहिती. ओके. इमेज वगैरेच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ॲक्शन्स दिलेले आहे गाईडलाईन मिस्टेकनुसार, हे तुम्ही बघून घ्या हे परीक्षामध्ये. ओके. याच्यात डाउनलोड फॉर कॉल लेटर जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, वाचून घ्या तुम्ही. टाईम वगैरे दिलेला आहे, टायमाच्या आत तिथे एक्झामिनेशनला जा आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग सोबत घेऊन जा. ओके. जेणेकरून तुम्हाला तिथे आयडी प्रूफ दाखवावं लागते. झेरॉक्स कॉपी पण घेऊन जा आणि एक फोटो पण घेऊन जा आपला, जो तुम्ही चिपकवलेला असेल, आता अपलोड केलेला असेल तो फोटोग्राफ. ओके. कॅटेगरीची इथं माहिती वगैरे देण्यात आलेली आहे, WS वगैरे हे बघून घ्या. आता खाली आल्यानंतर तुम्हाला आता एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे दाखवून देतो. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले 17 जानेवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत. मुंबईकडून याचे नोटिफिकेशन आलेले 17 जानेवारी 2026ला, कालच्या दिवशी. आता याच्यामध्ये स्टेट वाईज आपल्याला लँग्वेज लागणार आहे. लँग्वेज तुम्ही बघून घ्या. आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज लागते. तुम्हाला माहिती असेल, बाकीच्यांना चेक करून घ्या. ओके. याच्यात स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याच्यानंतर इथं सिटी दिलेलं आहे तुम्हाला एक्झामिनेशनसाठी, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि सिटीज नेम तुम्ही बघू शकता. आता कोणत्या ठिकाणी आपल्याला एक्झाम द्यायची त्याची इथे बघून घ्या. आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी आपण एक्झामिनेशन आपण देऊ शकतो. आता हे बघा, महाराष्ट्राचं पण इथे दाखवलेलं आहे. खूप सारे सेंटर्सच्या मध्ये आहे. तुमचे एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता जवळच्या जवळून. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे यामध्ये. ओके. त्याच्यानंतर फेज 2 ची मेन्स एक्झामिनेशनला इथं मोठ्या मोठ्या सिटीजचे नावं असणार आहेत महाराष्ट्रात. याच्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, MMR रिजनमध्ये आहे, नाशिक पण पुण्यामध्ये पण. ओके. अशा ठिकाणची नावं दिलेली आहे. तर खाली इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. 17 जानेवारी 2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत फॉर्म अप्लाय करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp पण डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.